उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली। धनश्री सहस्त्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू। कोणी जाणीवपूर्वक केलं असेल तर तेही समजून घेऊ। फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची बाजी, 9 उमेदवार विजयी। बाकी एका जागेवरही युवा सेनेलाच आघाडी। केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवर नाराज। 3 वेळा पत्र पाठवूनही निवडणूकपूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यानं संताप। स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा। निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल। शरद पवारांचा इशारा। अजितदादांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी। धर्मवीर 3ची पटकथा मी लिहिणार। देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान। त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, राऊतांची टीका। तर राऊतांवर दलाल नंबर 1 चित्रपट यावा, संजय शिरसाट यांची टीका। भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स एबीपी माझाच्या हाती। काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातनं करणार। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करून देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी। 3 शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध। राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून साकारणार शिवसृष्टी। मुख्यमंत्र्यांपुढे प्रेझेंटेशन सादर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।